या आंबेनळी घाटात भीषण अपघात झालाय। या दुर्घटनेत स्कॉर्पिओ तब्बल 800 फूट दरीत कोसळली। यात 8 जणांचा मृत्यू झाला। पण स्कॉर्पिओ दरीत कशी कोसळली, आंबेनळी घाटातच मध्यरात्री इंजिनियर्स आणि डॉक्टर्स सोबत काय घडलं, साताऱ्याच्या युवकांचा नातेवाईकांशी असलेला संपर्क कसा तुटला, याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ थेट 800 फूट दरीत कोसळली। हा अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पिओचा पूर्णपणे चक्काचूर झाला। या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला। हे मृत आसगाव, मर्ढे, खटाव आणि बोरगाव मधील असल्याची माहिती मिळते। पण घाटात त्या मित्रांच्या ग्रुप सोबत मध्यरात्री काय घडलं ते देखील जाणून घेऊयात। कोकणातील ट्रिपवरून साताऱ्यातील मित्रांचा हा ग्रुप परत येत होता। साताऱ्यातील युवक शुक्रवारी साताऱ्यातून दापोली तालुक्यातील हरणेमध्ये पर्यटनासाठी गेले होते। या ग्रुपमध्ये डॉक्टर्स आणि इंजिनियर्सचाही समावेश होता। शनिवारी रात्री ते परतीच्या प्रवासाला निघाले। सगळे मित्र MH11 DN 2340 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ मधून एन्जॉय करून परतत होते। पोलादपूर आंबेनळी घाट मार्गावरून हा प्रवास सुरू होता। मध्यरात्री मित्रांची स्कॉर्पिओ आंबेनळी घाटात येताच थेट दरीत कोसळली। काही काळाच्या आतच होत्याचं नव्हतं झालं। स्कॉर्पिओतील सर्वांवरच काळानं घाला घातला। महेश अनिल पवार वय 25, आदित्य अशोक साळुंके वय 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, अंश समीर चव्हाण वय 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय 25, नितीन किसन नायकोंडे वय 35 यांचा या अपघातात मृत्यू झालाय। पण हा अपघात नेमका कसा झाला, त्याची काही कारणं समोर आलीत का तेही पाहूयात। मित्रांचा हा ग्रुप पोलादपूर आंबेनळी घाट मार्गावरून प्रवास करत होता। आंबेनळी घाटात तीव्र वळणं आहेत, त्यामुळे चालकाला या वळणावरून ड्रायव्हिंग करताना अडचणी येऊ शकतात। याशिवाय वाहन वेगात असेल तर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते। डॉक्टर्स आणि इंजिनियर्सच्या स्कॉर्पिओ चालकाचंही वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता प्राथमिक तपासातून व्यक्त केली जाते। 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोहीची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत। यामध्ये 8 मुलं आहेत, सर्व सातारचे आहेत आणि अपघात घडला आहे तो साधारणतः रात्रीच्या वेळी घडला आहे। आणि प्रशासन म्हणून नेहमी आवाहन करत असतो की आंबेनळी घाट हा धोकादायक परिस्थितीमध्ये असतो, त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा असं प्रशासनामार्फत आव्हान आम्ही नेहमी करत असतो। हा अपघातही रात्रीच्या वेळी झाला। मुलं होती, तरुण आहेत, काही डॉक्टर MBBS आहेत, तर ही फार दुःखद घटना आहे। प्रशासन इथं सगळं उभं आहे। महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल, महाडच्या रेस्क्यू टीम आहे, सर्व ट्रेकर्स मंडळी इथं आहेत, ते आम्ही सर्व बाहेर काढण्याचं काम करतोय। आंबेनळी घाटात अंधारामुळे, झोपेमुळे की रस्त्यावरील वळणं लक्षात न आल्यानं हा अपघात झाला का, याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। पण मध्यरात्री घडलेली दुर्घटना कशी कळाली तेही जाणून घेऊयात। शनिवारी रात्री परतीच्या प्रवासादरम्यान 2 वाजेपर्यंत या युवकांचा नातेवाईकांशी संपर्क झाला होता। त्यानंतर अचानक संपर्क तुटल्यानं कुटुंबियांनी शोध सुरू केला। बराच वेळ उलटूनही युवक घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध मोहीम सुरू केली। तांत्रिक तपासाद्वारे आंबेनळी घाटातील एका खोल दरीत वाहन कोसळल्याचं स्पष्ट झालं। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महसूल विभाग, विविध स्वयंसेवी बचाव संस्थांची पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली। आंबेनळी घाटात सावित्रीच्या दरीतून बचाव मोहिमेसाठी पोलिसांसोबतच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, आपत्ती व्यवस्थापन पथक तसंच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। 4 स्वतंत्र बचाव पथकं युद्ध पातळीवर प्रयत्न करत होती। अंधार, घनदाट जंगल, निसरडे उतार आणि दरीची प्रचंड खोली यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या। अखेर दोरीच्या सहाय्यानं पथकातील सदस्य खोल दरीत उतरले, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता। तिथं फक्त
चक्काचूर झालेली गाडी आणि युवकांच्या डेथ बॉडी दिसल्या। त्यानंतर दाभिळगावच्या बाजूनं हे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं। या व्हिडिओत इथंच थांबूयात। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।